विकसित हिमायतनगर घडवण्यासाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांना निवडून द्या, खासदार अशोकराव चव्हाण। हिमायतनगर भाजपा नगराध्यक्ष डॉक्टर वानखेडे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची सभा विविध विकासाच्या मुद्द्यावर गाजली। लाडक्या बहिणींसह नागरिकांना सभेला उदंड प्रतिसाद। हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांची हिमायतनगर शहरातील नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे व सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली। या सभेला लाडक्या बहिणींसह नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत हजारोच्या संख्येने उपस्थित दाखवली। त्यावेळी उपस्थित मतदारांना आवाहन करण्यासाठी खासदार अशोकराव चव्हाण यांनी असे सांगितले की विकसित हिमायतनगरच्या विकासासाठी स्वच्छ निर्मळ प्रतिमेचा उमेदवार म्हणून डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांना निवडून द्या। मी शहराचा विकास करून देईल अशी आम्ही त्यावेळी बोलताना दिली। जनतेचा आवाज 24/7 न्यूजसाठी अंगद सुरोशे, हिमायतनगर प्रतिनिधी। आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तिसरी टर्म आहे, लागोपाठ पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसरी वार पंतप्रधानांचा मान मिळण्याचा कोणाला संधी मिळाली असेल तर नरेंद्र मोदी साहेबांना या देशाच्या जनतेने दिलेले आहे। आणि 15 वर्ष देशाचं पंतप्रधान होणं सोपी गोष्ट नाही आहे। संपूर्ण देशामधून समर्थन मिळत आहे। आणि कालचीच निवडणूक, बिहारची निवडणूक सुद्धा निवडणूक आता अशी होईल तशी होईल, मोदी साहेब येणार नाहीत। 200 पेक्षाही जास्त जागा त्या ठिकाणी भाजप आणि नितीश कुमार या दोघांचे एकत्र आल्यामुळे आज पुनश्च सत्ता की नितीश कुमार आणि भाजपचं सरकार आज बिहारमध्ये निवडून आलं। आता परवाची गोष्ट आहे। मग जगामध्ये चाललंय, राज्यात देशात चाललंय। देवेंद्र भाऊ या ठिकाणी 5 वर्ष राज्य चालवणार आहे, मोदी साहेब 5 वर्ष देश चालवणार आहे। तुम्हाला काही मागे राहायचं नको, त्याच्या मागे लागून आपला गाव मध्ये खड्ड्यात टाकायचं का? सरकार पाहिजे आपलं, सत्ता का पाहिजे? सत्ता यासाठी पाहिजे आपल्याला की सरकारच्या माध्यमातून लहान लहान गावामध्ये विकासात्मक कामाला भरीव पैसा मिळाला पाहिजे। मला सांगायला आनंद आहे, काल देवेंद्रजी काल लोह्यामध्ये होते आणि लोह्यात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या